इयत्ता 12वी विषय सहकार प्रकरण 4 महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 स्वाध्याय प्रश्न पहिला अ आहे. खालील दिलेल्या पर्यायामधून योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा व पुन्हा लिहा. 1. सहकारी संस्थेची नोंदणी झाल्यानंतर डॅश महिन्याच्या आत पहिली साधारण मंडळाची सभा बोलविण्यात आली पाहिजे. पर्याय 2, 3, 4. उत्तर असेल 3 महिन्याच्या आत. 2. सभेमध्ये चर्चा करायच्या विषयाच्या यादीला डॅश असे म्हणतात. कार्यक्रम पत्रिका. 3. महाराष्ट्रातील पहिला सहकारी संस्था कायदा डॅश या वर्षी संमत झाला. 1904. 4. सहकारी संस्थेचे भांडवल उभारणीचे प्रमुख वित्तीय साधन डॅश होय. भाग भांडवल. 5. सहकारी कायद्यानुसार सहकारी संस्थेच्या निव्वळ नफ्यातील डॅश टक्के रक्कम राखीव निधीत जमा केली पाहिजे. पर्याय 12, 15, 25. उत्तर असेल 25%. 6. भारतातील दुसरा सहकारी कायदा डॅश वर्षी संमत करण्यात आला. पर्याय 1904, 1912, 1960. उत्तर आहे 1912. 7. भांडवल उभारणीचे डॅश हे बाह्य साधन आहे. भाग कर्जरोखे राखीव निधी कर्जरोखे. 8. सहकारी संस्थेचे आर्थिक वर्ष संपल्यानंतर डॅश सर्वसाधारण सभा आयोजित केली जाते. पहिली अधिमंडळाची वार्षिक अधिमंडळाची विशेष. उत्तर असेल अधिमंडळाची वार्षिक. 9. सभेतील कामकाजाची नोंद डॅश ठेवली जाते. इतिवृत्त पुस्तकात, कार्यक्रम पत्रिकेत, सभासद नोंदणी पुस्तकात. उत्तर असेल इतिवृत्त पुस्तकात. 10. दीर्घ मुदतीचे कर्ज डॅशची विक्री करून उभारले जाते. भाग कर्जरोखे प्रवेश शुल्क. उत्तर असेल कर्जरोखे. 11. सहकारी संस्थेचे आर्थिक वर्ष डॅश रोजी संपते. 30 जून, 31 मार्च, 31 डिसेंबर. उत्तर असेल 31 मार्च. 12. केवळ विशिष्ट हेतूसाठी जी सभा बोलवली जाते तिला डॅश सभा असे म्हणतात. पहिली सर्वसाधारण सभा अधिमंडळाची विशेष अधिमंडळाची वार्षिक. उत्तर असेल अधिमंडळाची विशेष सभा. 13. पहिली सर्वसाधारण सभा डॅश बोलवितो. अध्यक्ष, प्रवर्तक, निबंधक, प्रवर्तक. ब. योग्य जोड्या जुळवा. इथे अ गट आणि ब गटातील जोड्या आहेत. तर मित्रांनो याचं उत्तर असेल अ. अधिमंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा दरवर्षी बोलवली जाते. ब. ऋण परिशोधन अधिकारी अंतिम सभा. भाग लाभांश. कर्जरोखे व्याज. सहकारी संस्थेची संरक्षित भिंत राखीव निधी. 2. उत्तर असेल इतिवृत्त सभेतील निर्णयांचा कायदेशीर पुरावा. अध्यक्ष सभेवर नियंत्रण. चिटणीस इतिवृत्त लिहिण्याची जबाबदारी. गणपूर्ती सभेसाठी किमान आवश्यक संख्या. कार्यक्रम पत्रिका सभेतील विषय सूची. 3 जोडे असेल अंतिम सभा संस्थेचा शेवट. अधिक विकर्ष सवलत चालू ठेव. महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960. अधिमंडळाची विशेष सभा सभासदांच्या मागणीवरून. भाग भांडवल अंतर्गत साधन. क. खालील विधानासाठी एक शब्द किंवा शब्दसमूह लिहा. 1. सहकारी संस्थेची संरक्षक भिंत राखीव निधी. 2. सभेच्या कामकाजाची नोंद ठेवणारे पुस्तक.
इतिवृत्त पुस्तक. 3. सभेमध्ये चर्चिल्या जाणाऱ्या विषयाची यादी, कार्यक्रम पत्रिका. 4. विशिष्ट कालावधीसाठी ठेवण्यात येणारी ठेव, मुदत ठेव. 5. ज्या ठेवीत दैनंदिन व्यवहारात कितीही वेळा रक्कम ठेवता व काढता येते, चालू ठेव. 6. सभेत मतदानाच्या वेळी अध्यक्षांना असणारा विशेषाधिकार, निर्णायक मताधिकार. 7. पहिली सर्वसाधारण मंडळाची अधिमंडळाची सभा बोलविणारी व्यक्ती, प्रवर्तक. 8. विशिष्ट उद्देशासाठी तातडीने बोलविण्यात येणारी सभा, अधिमंडळाची विशेष सभा. 9. सभेच्या वैधानिकतेसाठी सभासदांची किमान उपस्थिती, गणपूर्ती. 10. भारतात पहिला सहकारी कायदा संमत झाला ते वर्ष 1904. 11. संस्थेच्या दरवर्षीच्या निव्वळ नफ्यातून बाजूला काढून ठेवलेली रक्कम, राखीव निधी. 12. सभेने चर्चा करून रीतसर मंजूर केलेला प्रस्ताव, ठराव. ड. खालील विधाने चुकी बरोबर ते लिहा. 1. सर्व सहकारी संस्थांना कर्जरोखे विक्रीतून भांडवल उभारता येते, चूक. 2. संस्थेच्या सभांचे इतिवृत्त लिहिण्याची जबाबदारी अध्यक्षांची असते, चूक. कार्यकारी समिती उपसमिती नेमू शकते, बरोबर. 4. सहकारी संस्थेच्या अध्यक्षास निर्णायक मताचा वापर करता येत नाही, चूक. 5. भागधारक हे सहकारी संस्थेचे सावकार असतात, चूक. 6. व्यवस्थापन समितीच्या परवानगीशिवाय भागांचे हस्तांतर करता येत नाही, बरोबर. 7. चालू ठेवीवर अधिविकर्ष सवलत मिळते, बरोबर. 8. महाराष्ट्रातील सहकारी संस्थांची नोंदणी सहकारी कायदा 1904 नुसार होते, चूक. 9. महाराष्ट्रातील पहिला सहकारी संस्था कायदा 1904 मध्ये पास झाला, चूक. 10. सभा चालू झाल्यानंतर गणपूर्तीची आवश्यकता नसते, चूक. 11. भाग भांडवल हे भांडवल उभारणीचे बाह्य साधन आहे, चूक. 12. विशेष अधिमंडळाची सभा बोलविण्याचा अधिकार फक्त कार्यकारी समितीस असतो, चूक. 13. सन 1919 या वर्षी सहकार हा विषय केंद्र सरकारकडून राज्य सरकारकडे वर्ग करण्यात आला, चूक. 14. सहकारी संस्थेला राखीव निधी ठेवणे बंधनकारक आहे, बरोबर. ई. खालील विधाने पूर्ण करा. 1. 2 अधिमंडळांच्या वार्षिक सभांच्या मधल्या काळात होणाऱ्या सभेस अधिमंडळाची विशेष सभा म्हणतात. 2. सभेचा वृत्तांत इतिवृत्त या पुस्तकात लिहिला जातो. 3. जी ठेव विशिष्ट कालावधीसाठी ठेवण्यात येते तिला मुदत ठेव असे म्हणतात. 4. सहकारी संस्था जास्तीत जास्त 12.5% लाभांश देऊ शकतात. 5. सभेने रीतसर मंजूर केलेल्या प्रस्तावास ठराव म्हणतात. 6. सहकारी कायद्याप्रमाणे कोणत्याही व्यक्तीला संस्थेच्या एकूण भागभांडवलाच्या 10% पेक्षा अधिक भांडवल खरेदी करता येत नाही. 7. महाराष्ट्राचा पहिला सहकार कायदा 1960 मध्ये पास झाला. 8. अधिमंडळाच्या वार्षिक सभेची सूचना सभासदांना 14 दिवस अगोदर देणे आवश्यक असते. 9. सहकारी संस्थेचे भागभांडवल हे प्रमुख वित्तीय साधन आहे. 10. भारतातील पहिला सहकारी कायदा 1904 मध्ये मंजूर करण्यात आला. 11. सहकारी संस्थेच्या निव्वळ नफ्यातील ठराविक रक्कम बाजूला ठेवली जाते त्यास राखीव निधी म्हणतात. 12. कर्जरोखेधारक हे संस्थेचे धनको म्हणजे सावकार असतात. फ. अचूक पर्याय निवडा. भाग, लाभांश, संरक्षक भिंत, राखीव निधी.
चालू ठेव, अधिक विकर्ष सवलत. पहिली सर्वसाधारण सभा, प्रवर्तक, संस्थेचे समाप्तीकरण, विलयनाधिकारी. महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960. ग. खालील वाक्यांतील अधोरेखित शब्द दुरुस्त करून वाक्य पुन्हा लिहा. 1. सहकारी संस्थेच्या एकूण भांडवलातील एक लहानसा हिस्सा किंवा अंश म्हणजे कर्ज रोखे होय. योग्य शब्द असेल प्रवेश शुल्क. वाक्य होईल सहकारी संस्थेच्या एकूण भांडवलातील एक लहानसा हिस्सा किंवा अंश म्हणजे प्रवेश शुल्क होय. 2. कर्ज रोखे धारक हे सहकारी संस्थेचे मालक असतात. या जागी असेल सावकार. याचं उत्तर असेल कर्ज रोखे धारक हे सहकारी संस्थेचे सावकार असतात. चालू ठेवीत फक्त एकदाच रक्कम ठेवता येते. चालूच्या ऐवजी शब्द असेल मुदत. वाक्य होईल मुदत ठेवीत फक्त एकदाच रक्कम ठेवता येते. 4. सहकारी संस्थेचे निबंधक पहिली सर्वसाधारण सभा बोलवितात. शब्द असेल प्रवर्तक. वाक्य असेल सहकारी संस्थेचे प्रवर्तक पहिली सर्वसाधारण सभा बोलवितात. 5. सभेपुढील विषयांची किंवा कामकाजाची क्रमवार यादी म्हणजे इतिवृत्त होय. योग्य शब्द असेल कार्यक्रम पत्रिका. वाक्य होईल सभेपुढील विषयांची किंवा कामकाजाची क्रमवार यादी म्हणजे कार्यक्रम पत्रिका होय. एका वाक्यात उत्तरे लिहा. 1. सभा म्हणजे काय? उत्तर असेल सभा म्हणजे संस्थेच्या कामकाजावर चर्चा व निर्णय घेण्यासाठी सभासदांची आयोजित बैठक होय. 2. सभेचे इतिवृत्त का ठेवले जाते? उत्तर सभेचे इतिवृत्त भविष्यासाठी अधिकृत लेखी पुरावा म्हणून व निर्णयांची नोंदी ठेवण्यासाठी केले जाते. 3. सभेची कार्यक्रम पत्रिका म्हणजे काय? उत्तर सभेची कार्यक्रम पत्रिका म्हणजे सभेत चर्चेला जाणाऱ्या विषयांची क्रमवार यादी होय. 4. अधिमंडळाची विशेष सर्वसाधारण सभा म्हणजे काय? उत्तर अधिमंडळाची विशेष सर्वसाधारण सभा म्हणजे विशिष्ट व तातडीच्या कामासाठी बोलविण्यात येणारी सभा होय. 5. राखीव निधी म्हणजे काय? उत्तर राखीव निधी म्हणजे संस्थेच्या नफ्यातून बाजूला ठेवलेली रक्कम होय. 6. चालू ठेव म्हणजे काय? उत्तर चालू ठेव म्हणजे ज्या ठेवीत दैनंदिन व्यवहारासाठी कितीही वेळा पैसे ठेवता व काढता येतात ती ठेव होय. 7. सभेसाठी गणसंख्येची आवश्यकता का असते? उत्तर सभेसाठी गणसंख्येची आवश्यकता असते कारण सभा वैध ठरावी व घेतलेले निर्णय कायदेशीर बंधनकारक व्हावेत. गटात न बसणारा शब्द ओळखा. 1. भाग भांडवल, ब प्रवेश शुल्क, क देणगी, ड राखीव निधी. यात आहे क देणगी. 2. चालू ठेव, ब मुदत ठेव, क कर्ज रोखे, ड बचत ठेव, कर्ज रोखे. 3. अल्पमुदतीचे कर्ज, ब किंमत चढ उतार निधी, क दीर्घ मुदतीचे कर्ज, ड मध्यम मुदतीचे कर्ज, ब किंमत चढ उतार निधी. 4. लाभांश समानीकरण, ब अधिविकर्ष सवलत, क विशेष बुडीत कर्ज निधी, ड विकास निधी. अधिविकर्ष सवलत हे गटात न बसणारा शब्द आहे. योग्य क्रम लावा. 1. पहिली सर्वसाधारण मंडळ सभा, ब अंतिम सभा, क अधिमंडळाची वार्षिक सभा. याचा क्रम असेल पहिली सर्वसाधारण मंडळ सभा, अधिमंडळाची वार्षिक सभा, अंतिम सभा. 2. ठराव, प्रस्ताव, कार्यक्रम पत्रिका. उत्तर आहे कार्यक्रम पत्रिका, प्रस्ताव, ठराव. 3. सभेचे इतिवृत्त, ब कार्यक्रम पत्रिका, क सभेची सूचना. उत्तर असेल सभेची सूचना, कार्यक्रम पत्रिका, सभेचे इतिवृत्त. प्रश्न दुसरा आहे खालील संज्ञा स्पष्ट करा. 1. गणसंख्या.
उत्तर सभेचे कामकाज कायदेशीररित्या सुरू करण्यासाठी आणि सभा वैध ठरवण्यासाठी आवश्यक असलेली सभासदांची किमान उपस्थिती म्हणजे गणसंख्या होय. गणसंख्या पूर्ण असल्याशिवाय सभेत कोणताही निर्णय घेता येत नाही. जर गणसंख्या पूर्ण नसेल तर सभा तहकूब केली जाते किंवा नियमानुसार पुढे ढकलली जाते. गणसंख्या ही सभेच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत असणे आवश्यक असते. यामुळे निर्णय प्रक्रिया योग्य आणि कायदेशीर होते. 2. राखीव निधी. उत्तर सहकारी संस्थेच्या वार्षिक निव्वळ नफ्यातून ठराविक टक्केवारीने बाजूला ठेवलेली रक्कम म्हणजे राखीव निधी होय. हा निधी संस्थेच्या आर्थिक सुरक्षिततेसाठी व भविष्यातील अडचणींना तोंड देण्यासाठी वापरला जातो. हा निधी संस्थेच्या मजबूतीचे प्रतीक मानला जातो. तो संस्थेच्या विकासासाठी, तोट्याची भरपाई करण्यासाठी आणि आकस्मिक गरजासाठी उपयोगी पडतो. 3. इतिवृत्त. उत्तर सभेमध्ये झालेल्या सर्व चर्चांना, घेतलेल्या निर्णयांचा आणि मंजूर ठरावांचा अधिकृत लेखी पुरावा म्हणजे इतिवृत्त होय. हे सचिवाद्वारे लिहिले जाते आणि सभेच्या शेवटी अध्यक्ष व सचिव यांच्या स्वाक्षऱ्या असतात. इतिवृत्त हे कायदेशीर दस्तऐवज असल्यामुळे भविष्यातील संदर्भासाठी अत्यंत महत्त्वाचे असते. सभासदांना मागणी केल्यास त्याची प्रत दिली जाते. 4. प्रस्ताव. उत्तर सभेमध्ये विचारार्थ व निर्णयासाठी मांडलेला विषय म्हणजे प्रस्ताव होय. प्रस्ताव सूचक आणि अनुमोदक यांच्या सहमतीने सभेपुढे ठेवला जातो. प्रस्तावावर सभासद चर्चा करतात, त्यानंतर मतदान घेतले जाते. प्रस्तावामध्ये बदल, दुरुस्ती किंवा तो मागे घेण्याची परवानगी सभेच्या मान्यतेने देता येते. प्रस्ताव हा ठरावाचा आधार असतो. 5. कर्ज रोखे. उत्तर सहकारी संस्था मोठ्या प्रमाणावर भांडवल उभारण्यासाठी कर्ज रोखे जारी करते. कर्ज रोखे हे संस्थेने घेतलेल्या कर्जाची लेखी कबुली असते. कर्ज रोखे धारकांना ठराविक दराने व्याज दिले जाते. कर्ज रोखे धारक हे संस्थेचे मालक नसून धनको म्हणजे सावकार असतात. ते व्यवस्थापनात सहभागी होत नाहीत, परंतु त्यांना निश्चित उत्पन्न मिळते. 6. ठराव. उत्तर सभेत प्रस्तावावर चर्चा व मतदान झाल्यानंतर जो अंतिम निर्णय घेतला जातो त्यास ठराव म्हणतात. ठराव संस्थेवर बंधनकारक असतो आणि त्याची अंमलबजावणी करणे आवश्यक असते. एकदा मंजूर झाल्यानंतर ठरावात बदल करता येत नाही. काही ठराव विशेष स्वरूपाचे असतात आणि त्यांना निबंधकाची मंजुरी आवश्यक असते. 7. सभा. उत्तर सहकारी संस्थेतील सभासदांनी एकत्र येऊन संस्था संबंधित विषयावर चर्चा करून निर्णय घेण्याची अधिकृत बैठक म्हणजे सभा होय. सभेमध्ये विविध विषयावर चर्चा, मतदान आणि निर्णय प्रक्रिया पार पडते. सभेमुळे संस्थेचे लोकशाही पद्धतीने व्यवस्थापन होते. सभांचे प्रकार म्हणजे पहिली सभा, वार्षिक सभा, विशेष सभा आणि अंतिम सभा. 8. अधिविकर्ष सवलत. उत्तर बँकेने खातेदाराला त्याच्या खात्यातील शिल्लक रकमेपेक्षा जास्त रक्कम काढण्याची दिलेली सुविधा म्हणजे अधिविकर्ष सवलत होय. ही सुविधा मुख्यतः चालू खातेदारांना दिली जाते. यामुळे तातडीच्या आर्थिक गरजा पूर्ण करता येतात. अधिविकर्ष सवलतीवर ठराविक व्याज आकारले जाते. ही सुविधा व्यावसायिक व्यवहारासाठी अत्यंत उपयुक्त ठरते. प्रश्न 3. स्वमत लिहा किंवा उपयोजनावर आधारित प्रश्न. 1. पहिली सर्वसाधारण मंडळ सभा सहकारी संस्थेचे अस्तित्व निर्माण करणारी असते. उत्तर पहिली सर्वसाधारण मंडळ सभा ही सहकारी संस्थेच्या जीवनातील अत्यंत महत्त्वाची सभा असते. संस्था नोंदणी झाल्यानंतर काही महिन्यांच्या आत ही सभा घेतली जाते आणि त्याद्वारे संस्थेचे प्रत्यक्ष कार्य सुरू होते. या सभेमध्ये संस्थेच्या पोटनियमांना मंजुरी दिली जाते, हंगामी कार्यकारी समितीची निवड केली जाते, तसेच संस्थेच्या पुढील कामकाजाची दिशा ठरवली जाते. त्यामुळे ही सभा संस्थेच्या अस्तित्वाला कायदेशीर आणि व्यावहारिक स्वरूप देते. याच सभेत सभासदांमध्ये समन्वय निर्माण होतो आणि संस्थेच्या उद्दिष्टांची स्पष्टता होते. म्हणूनच ही सभा संस्थेचे अस्तित्व निर्माण करणारी मानली जाते. 2. सहकारी संस्था राखीव निधी उभारतात. उत्तर
सहकारी संस्था आर्थिक सुरक्षितता आणि दीर्घकालीन स्थैर्यासाठी राखीव निधी उभारतात. संस्थेला मिळणाऱ्या निव्वळ नफ्यातून ठराविक टक्केवारी राखीव निधी जमा केली जाते. हा निधी संस्थेच्या भविष्यातील आर्थिक अडचणी, नुकसान भरपाई किंवा आकस्मिक खर्च भागवण्यासाठी वापरला जातो. याशिवाय संस्थेच्या विस्तारासाठी, नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी आणि व्यवसाय वृद्धीसाठीही राखीव निधी उपयुक्त ठरतो. राखीव निधीमुळे संस्था बाह्य कर्जावर कमी अवलंबून राहते आणि आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनते. त्यामुळे संस्थेची विश्वासार्हता वाढते आणि सभासदांचा विश्वास दृढ होतो. म्हणून राखीव निधी हा सहकारी संस्थेच्या आर्थिक व्यवस्थापनाचा महत्त्वाचा घटक आहे. 3. अधिमंडळाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना सर्व सभासदांना दिलीच पाहिजे. उत्तर: अधिमंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा ही संस्थेच्या वर्षभराच्या कामकाजाचे मूल्यमापन करणारी महत्त्वाची सभा असते. या सभेत वार्षिक अहवाल, नफा तोटा पत्रक, ताळेबंद यांना मंजुरी दिली जाते आणि भविष्यातील योजना ठरवल्या जातात. त्यामुळे सर्व सभासदांचा सहभाग आवश्यक असतो. कायदेशीर तरतुदीनुसार या सभेची सूचना किमान 14 दिवस आधी प्रत्येक सभासदाच्या नोंदणीकृत पत्त्यावर लेखी स्वरूपात पाठवली जाते. सूचनेत सभेची तारीख, वेळ, ठिकाण आणि कार्यक्रम पत्रिका स्पष्टपणे दिलेली असते. यामुळे सभासदांना सभेची पूर्वतयारी करता येते आणि ते आपले मत मांडू शकतात. सूचना देणे ही पारदर्शकता, लोकशाही आणि सहकार तत्वांचे पालन सुनिश्चित करते. त्यामुळे सर्व सभासदांचा सहभाग वाढतो आणि निर्णय प्रक्रिया अधिक लोकाभिमुख होते. 4. सहकारी संस्थेच्या प्रगतीसाठी व व्यवसाय वृद्धीसाठी भांडवलाची नितांत गरज भासते. उत्तर: कोणत्याही सहकारी संस्थेच्या यशस्वी कार्यासाठी भांडवल हा मूलभूत घटक आहे. भांडवलाच्या सहाय्याने संस्था आपले दैनंदिन व्यवहार, उत्पादन, सेवा आणि प्रशासकीय कामकाज पार पाडते. तसेच नवीन यंत्रसामग्री खरेदी, तंत्रज्ञान सुधारणा आणि विस्तार योजनांसाठीही भांडवल आवश्यक असते. पुरेसे भांडवल असल्यास संस्था स्पर्धेत टिकू शकते आणि सभासदांना अधिक चांगल्या सुविधा देऊ शकते. भांडवलाअभावी संस्थेच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो आणि विकास निधीही थांबतो. त्यामुळे सहकारी संस्था अंतर्गत साधने जसे की भाग भांडवल, राखीव निधी आणि बाह्य साधने जसे की कर्ज, कर्जरोखे यांच्या माध्यमातून भांडवल उभारणी करतात. भांडवलामुळे संस्थेला आर्थिक स्थैर्य, वाढ आणि दीर्घकालीन यश मिळते. म्हणून भांडवल हे सहकारी संस्थेच्या प्रगतीचे आणि व्यवसाय वृद्धीचे मुख्य आधारस्तंभ आहे. प्रश्न 4 आहे, फरक स्पष्ट करा. 1. प्रस्ताव आणि ठराव. प्रस्ताव सभेपुढे चर्चेसाठी ठेवलेला विषय असतो, तर ठराव सभेने मंजूर केलेला अंतिम निर्णय असतो. प्रस्तावाच्या चर्चेची सुरुवात प्रस्तावामुळे होते, तर ठराव चर्चेचा शेवट ठरावामुळे होतो. प्रस्ताव बदल व दुरुस्ती करता येतात, तर ठरावामध्ये बदल करता येत नाही. प्रस्तावात सभेने मंजूर केलेला नसतो, तर ठराव हा सभेवर व सभासदांवर बंधनकारक असतो. प्रस्ताव सूचक व अनुमोदक आवश्यक असतात, तर ठरावात प्रस्तावावर आधारित तयार होतो. प्रस्ताव निर्णयापूर्वीचा टप्पा असतो, तर ठराव हा निर्णयाचा कायदेशीर पुरावा असतो. प्रस्ताव बंधनकारक नसतो, तर ठराव सूचक अनुमोदकाची आवश्यकता नसते. प्रस्तावात सभासदांना चर्चा करण्याची संधी असते, तर ठरावामध्ये अंमलबजावणीसाठी वापरला जातो. 2. चालू ठेव आणि बचत ठेव. चालू ठेव दैनंदिन व्यापारी व्यवहारांसाठी खाते असते, तर बचत ठेव बचत वाढविण्यासाठी खाते असते. चालू ठेवीमध्ये कितीही वेळा पैसे काढता येतात, तर बचत ठेवीमध्ये मर्यादित वेळ पैसे काढता येतात. चालू ठेवीमध्ये व्याज अत्यल्प किंवा नसतेच, तर बचत ठेवीमध्ये ठराविक व्याज दिले जाते. चालू ठेव व्यापारी व उद्योजकता वापरतात, तर बचत ठेव सामान्य नागरिक वापरतात. चालू ठेवीत
अधिविकर्ष सुविधा मिळते तर बचत ठेवीत अधिविकर्ष सुविधा नसते. चालू ठेवीत व्यवहार जलद होतात तर बचत ठेवीत सुरक्षितता जास्त असते. चालू ठेवीत मर्यादा कमी असतात तर बचत ठेवीत बचतीची सवय लागते. चालू ठेवीत व्यावसायिक उपयोग जास्त असतो तर बचत ठेव वैयक्तिक उपयोगासाठी उपयुक्त असते. 3. बचत ठेव आणि मुदत ठेव. बचत ठेव अल्प रकमेची बचत करण्यासाठी खाते तर मुदत ठेव ठराविक कालावधीसाठी ठेव असते. बचत ठेवीत पैसे कधीही काढता येतात तर मुदत ठेवीत मुदत संपल्यावरच पैसे काढता येतात. बचत ठेवमध्ये कमी व्याजदर असतो तर मुदत ठेवमध्ये जास्त व्याजदर मिळतो. बचत ठेवीत तरलता जास्त असते तर मुदत ठेवीत तरलता कमी असते. बचत ठेव सामान्य व्यक्ती वापरतात तर मुदत ठेव गुंतवणुकीसाठी वापरतात. बचत ठेवीत जोखीम कमी असते तर मुदत ठेवीत सुरक्षितता जास्त असते. बचत ठेव नियमित व्यवहारासाठी उपयुक्त तर मुदत ठेव मोठ्या रकमेची गुंतवणूक होते. बचत ठेव बचत वाढवण्यावर भर असतो तर मुदत ठेवीत दीर्घकालीन लाभ मिळतो. 4. अंतर्गत साधने आणि बाह्य साधने. अंतर्गत साधने संस्थेच्या स्वतःच्या भांडवल स्रोत असतात तर बाह्य साधने बाहेरून मिळणारे भांडवल स्रोत असतात. अंतर्गत साधने भाग भांडवल राखीव निधी यांचा समावेश होतो तर बाह्य साधनेमध्ये कर्ज कर्जरोखी ठेवी यांचा समावेश. अंतर्गत साधने कायमस्वरूपी भांडवल उपलब्ध होते तर बाह्य साधनामध्ये ठराविक कालावधीसाठी भांडवल मिळते. अंतर्गत साधने संस्थेचे स्वावलंबन वाढवते तर बाह्य साधने संस्थेचे परावलंबन वाढते. अंतर्गत साधनेमध्ये मालकी सभासदांची असते तर बाह्य साधनामध्ये धनकोंचा सहभाग म्हणजे सावकारांचा सहभाग असतो. अंतर्गत साधनेमध्ये जोखीम कमी असते तर बाह्य साधनामध्ये जोखीम ही जास्त असते. अंतर्गत साधनामध्ये व्याज द्यावे लागत नाही तर बाह्य साधनामध्ये व्याज द्यावे लागते. अंतर्गत साधनामध्ये आर्थिक स्थैर्य वाढते तर बाह्य साधनामध्ये अल्पकालीन व दीर्घकालीन गरजा पूर्ण होतात. 5. चालू ठेवी आणि पुनरावर्ती ठेवी. चालू ठेव व्यापारी व्यवहारांसाठी वापरली जाते तर पुनरावर्ती ठेव दरमहा ठराविक रक्कम जमा करावी लागते. चालू ठेवीत किती वेळा पैसे जमा किंवा काढता येतात तर पुनरावर्ती ठेवीत पैसे काढण्यावर मर्यादा असतात. चालू ठेवीमध्ये व्याज नसते किंवा अत्यल्प असते तर पुनरावर्ती ठेवीमध्ये ठराविक व्याज मिळते. चालू ठेवीत व्यावसायिक वापर जास्त असतो तर पुनरावर्ती ठेवीत लहान बचतीसाठी मोठी रक्कम तयार होते. चालू ठेवीत अधिविकर्ष सुविधा मिळते तर पुनरावर्ती ठेवीत सामान्य व मध्यमवर्गीयांसाठी उपयुक्त. चालू ठेव मोठ्या वेळासाठी उपयुक्त तर पुनरावर्ती ठेव बचतीची सवय लागते. चालू ठेव तरलता खूप जास्त असते तर पुनरावर्ती ठेव कालावधी निश्चित असतो. चालू ठेव दैनंदिन व्यवहारासाठी उपयुक्त तर पुनरावर्ती ठेव गुंतवणुकीचा प्रकार आहे. 6. अधिमंडळाची वार्षिक सभा आणि पहिली साधारण मंडळ सभा. वार्षिक सभा दरवर्षी घेतली जाते तर पहिली साधारण मंडळ सभा संस्था नोंदणीनंतर एकदाच होते. अधिमंडळाची वार्षिक सभा आर्थिक वर्षानंतर आयोजित केली जाते तर साधारण मंडळ सभा ही संस्थेच्या सुरुवातीस घेतली जाते. अधिमंडळाची वार्षिक सभा वार्षिक अहवाल व ताळेबंद सादर होतो तर पहिली साधारण मंडळ सभेमध्ये पोटनियमांना मंजुरी दिली जाते. अधिमंडळाच्या वार्षिक सभेत लाभांश जाहीर केला जातो तर पहिली साधारण मंडळ सभेमध्ये हंगामी समिती निवडली जाते. अधिमंडळाच्या वार्षिक सभेत नियमित कामकाज असते तर साधारण मंडळ सभेत संस्थेचा पाया घातला जातो. अधिमंडळाच्या वार्षिक सभेत धोरणात्मक निर्णय घेतले जातात तर साधारण मंडळ सभेत स्थापना खर्च मंजूर होतो. वार्षिक सभेमध्ये सर्व सभासद सहभागी होतात तर पहिली सर्वसाधारण मंडळ सभेमध्ये प्रवर्तकांचा सहभाग असतो. अधिमंडळाच्या वार्षिक सभेमध्ये
संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेतला जातो. तर साधारण मंडळ सभेमध्ये संस्थेचे अस्तित्व सुरू होते. 7. भाग आणि कर्ज रोखे. भाग संस्थेच्या भांडवलाचा हिस्सा असतो, तर कर्जरोखे संस्थेने घेतलेले कर्ज असते. भागमध्ये सभासद मालक असतात, तर कर्जरोखेमध्ये कर्जरोखे धारक धनको असतात, म्हणजे सावकार असतात. भागामध्ये लाभांश मिळतो, तर कर्जरोखेमध्ये निश्चित व्याज मिळते. भागामध्ये मतदानाचा अधिकार असतो, तर कर्जरोखेमध्ये मतदानाचा अधिकार नसतो. भागामध्ये अंतर्गत साधन आहे, तर कर्जरोखे हे बाह्य साधन आहे. भाग हस्तांतरण मर्यादित असतो, तर कर्जरोखे तारण म्हणून वापरता येतात. भाग दीर्घकालीन गुंतवणूक असते, तर कर्जरोखे परतफेड करावी लागते. भाग जोखीम मालकावर असते, तर कर्जरोखे जोखीम तुलनेने कमी असते. 8. मुदत ठेवी आणि पुनरावर्ती ठेवी. मुदत ठेव एकदाच रक्कम जमा केली जाते, तर पुनरावर्ती ठेवीमध्ये दरमहा रक्कम जमा केली जाते. मुदत ठेवीत ठराविक कालावधीसाठी ठेव असते, तर पुनरावर्ती ठेवीत कालावधी निश्चित असतो. मुदत ठेव व्याज जास्त मिळते, तर पुनरावर्ती ठेवीमध्ये मध्यम व्याज मिळते. मुदत ठेवीत पैसे मुदत संपल्यावर मिळतात, तर पुनरावर्ती ठेवीत कालावधी पूर्ण झाल्यावर रक्कम मिळते. मुदत ठेवीत मोठी गुंतवणूक असते, तर पुनरावर्ती ठेवीत लहान बचतीवर आधारित असते. मुदत ठेवीमध्ये सुरक्षितता जास्त असते, तर पुनरावर्ती ठेवीमध्ये शिस्तबद्ध बचत होते. मुदत ठेव दीर्घकालीन लाभ मिळतो, तर पुनरावर्ती ठेवीत मध्यमवर्गीयांसाठी उपयुक्त आहे. मुदत ठेव तरलता कमी असते, तर पुनरावर्ती ठेवीत तरलता मध्यम असते. 9. पहिली साधारण मंडळाची सभा आणि अधिमंडळाची विशेष सभा. पहिली साधारण मंडळाची सभा संस्था नोंदणीनंतर होते, तर अधिमंडळाची विशेष सभा ही गरजेनुसार बोलावली जाते. पहिली साधारण मंडळाची सभा एकदाच आयोजित केली जाते, तर विशेष सभा अनेक वेळा होऊ शकते. साधारण मंडळाची सभेमध्ये पोटनियम मंजूर केले जातात, तर विशेष सभेमध्ये तातडीचे निर्णय घेतले जातात. साधारण मंडळाची सभेमध्ये स्थापना कामकाज केले जाते, तर विशेष सभेमध्ये पोटनियमात बदल होतो. साधारण सभेमध्ये प्रवर्तकांचा सहभाग असतो, तर विशेष सभेमध्ये सभासदांची मागणी होते. साधारण मंडळ सभेमध्ये संस्थेचा पाया तयार होतो, तर विशेष सभेमध्ये कार्यकारी समिती बोलावते. साधारण मंडळ सभेमध्ये प्रारंभिक निर्णय घेतले जातात, तर अधिमंडळाच्या विशेष सभेमध्ये विशेष विषयावर चर्चा होते. पहिली साधारण मंडळाच्या सभेमध्ये संस्थेचे अस्तित्व सुरू होते, तर अधिमंडळाच्या विशेष सभेमध्ये धोरणात्मक बदल केले जातात. 10. कार्यक्रम पत्रिका आणि इतिवृत्त. कार्यक्रम पत्रिका सभेतील विषयांची यादी असते, तर इतिवृत्त सभेतील निर्णयांची नोंद असते. कार्यक्रम पत्रिकेमध्ये सभेपूर्वी तयार केली जाते, तर इतिवृत्त हे सभेनंतर तयार केले जाते. कार्यक्रम पत्रिका चर्चेचा आराखडा असतो, तर इतिवृत्त कायदेशीर पुरावा असतो. कार्यक्रम पत्रिका अध्यक्ष मंजुरी देतात, तर इतिवृत्तला सचिव लिहितो. कार्यक्रम पत्रिकेमध्ये बदल मर्यादित असतो, तर इतिवृत्तमध्ये बदल करता येत नाही. कार्यक्रम पत्रिका सभेची दिशा ठरवते, तर इतिवृत्त भविष्यात संदर्भासाठी वापरले जाते. कार्यक्रम पत्रिका सभासदांना पूर्वसूचना मिळते, तर इतिवृत्तमध्ये अध्यक्ष व सचिव सही करतात. कार्यक्रम पत्रिका कामकाज सुलभ करते, तर इतिवृत्त कामकाजाचा अधिकृत दस्तऐवज असतो. 11. अधिमंडळाची वार्षिक सभा आणि अंतिम सभा. वार्षिक सभा प्रत्येक वर्षी घेतली जाते, तर अंतिम सभा संस्था बंद झाल्यानंतर होते. वार्षिक सभेमध्ये आर्थिक अहवाल सादर होतो, तर अंतिम सभेमध्ये एकदाच घेतली जाते. वार्षिक सभा नियमित कामकाज असते,
तर अंतिम सभेमध्ये मालमत्ता वाटप केले जाते. अधिमंडळाच्या वार्षिक सभेमध्ये लाभांश जाहीर होतो, तर अंतिम सभेमध्ये देणी घेणी पूर्ण केली जातात. वार्षिक सभेमध्ये सभासदांचा सहभाग असतो, तर अंतिम सभेमध्ये विलीन प्रक्रिया पूर्ण होते. वार्षिक सभेमध्ये धोरणात्मक निर्णय घेतले जातात, तर अंतिम सभेमध्ये संस्थेचा शेवट दर्शवते. मंत्रिमंडळाच्या वार्षिक सभेमध्ये संस्थेचा आढावा घेतला जातो, तर अंतिम सभेमध्ये विलयीन अधिकारी उपस्थित असतो. अधिमंडळाच्या वार्षिक सभेमध्ये संस्था चालू अवस्थेत असते, तर अंतिम सभेमध्ये संस्थेचे अस्तित्व संपते. प्रश्न 5 आहे, संक्षिप्त टिपा लिहा. 1. उपसमितीची सभा. उत्तर: कार्यकारी समितीमार्फत विशिष्ट कामांसाठी उपसमित्या नेमल्या जातात. या उपसमित्यांच्या स्वतंत्र सभा घेतल्या जातात. या सभामध्ये उत्पादन, विक्री, वित्त व कर्मचारी व्यवस्थापन इत्यादी विषयावर चर्चा होते. उपसमितीच्या सभेचे कामकाज व्यवस्थापन समितीच्या सभेसारखेच असते. सभेत निर्णय घेतले जातात आणि अहवाल तयार केला जातो. उपसमितीचे निर्णय पुढे व्यवस्थापन समितीकडे मंजुरीसाठी पाठवले जातात. सभेचे इतिवृत्त स्वतंत्र वहीत नोंदवले जाते. 2. राखीव निधीचे प्रकार. उत्तर: 1. सामान्य राखीव निधी नफ्यातून नियमितपणे बाजूला ठेवला जातो. 2. विशेष राखीव निधी विशिष्ट उद्दिष्टासाठी तयार केला जातो. 3. विकास निधी संस्थेच्या विस्तारासाठी वापरला जातो. 4. घसारा निधी मालमत्तेच्या झीजीसाठी ठेवला जातो. 5. किंमत चढउतार निधी बाजारभावातील बदलांपासून संरक्षणासाठी वापरला जातो. 6. हा निधी संस्थेची आर्थिक स्थिरता वाढवतो. 3. अधिमंडळाची विशेष सभा. उत्तर: ही सभा आवश्यकतेनुसार बोलावली जाते. सभासदांची मागणी किंवा कार्यकारी समितीच्या निर्णयावरून घेतली जाते. तातडीचे आणि महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी ही सभा उपयुक्त असते. पोटनियम दुरुस्ती, संचालक बदल, संस्था विलीन, विभाजन यावर चर्चा होते. किंवा काही वेळा ही सभा बोलावू शकतो. सभेची सूचना सभासदांना दिली जाते. घेतलेले निर्णय संस्थेवर बंधनकारक असतात. 4. भाग भांडवलाची वैशिष्ट्य. उत्तर: भाग भांडवल हे सहकारी संस्थेचे मुख्य स्थायी व मालकीचे भांडवल असते. हे भांडवल सभासदांकडून भाग विक्रीद्वारे उभारले जाते. त्यामुळे संस्थेचा पाया मजबूत होतो. त्यामुळे कोणत्याही एकाच व्यक्तीचे वर्चस्व राहत नाही. भागधारक हे संस्थेचे मालक असल्यामुळे त्यांना व्यवस्थापनात सहभाग घेण्याचा अधिकार असतो. भागावर मिळणारा लाभांश नफ्यावर अवलंबून असतो, तो निश्चित नसतो. भाग हस्तांतर करण्यासाठी व्यवस्थापन समितीची पूर्व परवानगी आवश्यक असते. भाग भांडवल हे संस्थेच्या आर्थिक स्वावलंबनाचे प्रतीक आहे. भाग भांडवल परत देण्याची जबाबदारी संस्थेवर तत्काळ नसते, त्यामुळे ते स्थिर भांडवल मानले जाते. भाग भांडवलामुळे सभासदांमध्ये मालकीची भावना निर्माण होते. संस्थेचा विस्तार, विकास व नवीन प्रकल्पासाठी भाग भांडवल उपयोगी पडते. 5. ठेवीचे प्रकार. 1. चालू ठेव व्यापारी व उद्योजकांसाठी उपयुक्त असते. दैनंदिन व्यवहारासाठी वापरली जाते. कितीही वेळा पैसे जमा व काढता येतात. साधारणपणे व्याज दिले जात नाही किंवा अत्यल्प दिले जाते. 2. बचत ठेव सर्वसामान्य लोकांमध्ये बचतीची सवय लावण्यासाठी उपयुक्त आहे. मर्यादित वेळा पैसे काढता येतात. ठराविक दराने व्याज मिळते. सुरक्षित व सोयीची ठेव आहे. 3. मुदत ठेव विशिष्ट कालावधीसाठी एकदाच रक्कम ठेवली जाते. कालावधी संपल्यानंतर मूळ रक्कम व व्याज मिळते. इतर ठेवीपेक्षा जास्त व्याज मिळते. दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी उपयुक्त आहे. 4. पुनरावृत्ती ठेव दरमहा ठराविक रक्कम जमा केली जाते. लहान बचतीतून मोठी रक्कम उभारता येते. मुदत ठेवीपेक्षा कमी पण बचत ठेवीपेक्षा जास्त व्याज मिळते. अल्प उत्पन्न गटासाठी उपयुक्त आहे. 6. राखीव निधीचे फायदे. उत्तर: आकस्मिक किंवा संकट काळात संस्थेला आर्थिक मदत मिळते. संस्थेची आर्थिक स्थिरता व सुरक्षितता वाढते. भविष्यातील विकास व विस्तारासाठी निधी उपलब्ध होतो. कर्ज घेण्यासाठी संस्थेची पत व विश्वासार्हता वाढते.
अनपेक्षित तोटा झाल्यास त्याची भरपाई करण्यास मदत होते. संस्थेला स्वावलंबी व सक्षम बनवतो. दीर्घकालीन आर्थिक नियोजन सुलभ होते. सदस्यांचा संस्थेवर विश्वास दृढ होतो. संस्थेच्या वाढीसाठी व स्थैर्यासाठी आधारभूत भूमिका बजावतो. आर्थिक संकटात संस्था बंद पडण्यापासून वाचते. 7. इतिवृत्त. सभेत झालेल्या सर्व कामकाजाची चर्चा व निर्णयांची अधिकृत लेखी नोंद म्हणजे इतिवृत्त होय. इतिवृत्त हे सभेचा कायदेशीर व अधिकृत पुरावा असते. सचिवाला इतिवृत्त लिहिण्याची जबाबदारी असते. सभेनंतर 30 दिवसांच्या आत इतिवृत्त तयार केले जाते. अध्यक्ष व सचिव यांच्या सह्या आवश्यक असतात. इतिवृत्तात निर्णय स्पष्ट, अचूक व निसंदिग्ध पद्धतीने लिहिले जातात. भविष्यातील संदर्भासाठी व धोरण ठरविण्यासाठी उपयोगी पडते. गैरहजर सभासदांना सभेतील कामकाजाची माहिती मिळते. इतिवृत्त पुस्तक सभासदांना पाहण्यासाठी उपलब्ध ठेवले जाते. सभेतील ठरावांची अंमलबजावणी करण्यासाठी ते मार्गदर्शक ठरते. संस्थेच्या पारदर्शकतेस व जबाबदारीस बळकटी देते. प्रश्न 6 आहे, कारणे लिहा. 1. सभेला घनसंख्येची आवश्यकता असते. उत्तर. सभेतील निर्णय हे सर्व सभासदांच्या हिताचे आणि कायदेशीर दृष्ट्या वैध असावेत म्हणून घनसंख्या आवश्यक असते. जर ठराविक किमान सभासद उपस्थित नसतील तर घेतलेले निर्णय अल्पसंख्याकाचे ठरू शकतात आणि ते सर्व सभासदांवर बंधनकारक ठरत नाहीत. त्यामुळे लोकशाही तत्त्वांचे पालन होण्यासाठी, निर्णयामध्ये पारदर्शकता राहण्यासाठी आणि सभेची वैधता सुनिश्चित करण्यासाठी घनसंख्या आवश्यक असते. घनसंख्या नसल्यास सभा तहकूब केली जाते, म्हणून ती संस्थेच्या शिस्तीचा महत्त्वाचा भाग आहे. 2. अधिमंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना सर्व सभासदांना दिलीच पाहिजे. उत्तर. अधिमंडळाची वार्षिक सभा ही संस्थेच्या वर्षभराच्या कामकाजाचा आढावा घेणारी अत्यंत महत्त्वाची सभा असते. या सभेत सर्व सभासदांचा सहभाग अपेक्षित असतो. त्यामुळे प्रत्येक सभासदाला वेळेत माहिती मिळणे आवश्यक आहे. कायद्यानुसार 14 दिवस आधी सूचना देणे बंधनकारक आहे. यामुळे सभासदांना तयारी करता येते आणि ते आपले मत प्रभावीपणे मांडू शकतात. हे पारदर्शकता, जबाबदारी आणि लोकशाही व्यवस्थेचे पालन सुनिश्चित करते. 3. सहकारी संस्थांना राखीव निधी उभारणे बंधनकारक असते. उत्तर. राखीव निधी हा संस्थेच्या आर्थिक सुरक्षिततेचा आधार आहे. संस्थेला भविष्यातील तोटा, आकस्मिक खर्च किंवा आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. अशा वेळी हा निधी उपयोगी पडतो. तसेच संस्थेच्या विस्तारासाठी आणि विकासासाठीही तो महत्त्वाचा असतो. राखीव निधीमुळे संस्था बाह्य कर्जावर कमी अवलंबून राहते आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम बनते. त्यामुळे संस्थेची स्थिरता, विश्वासार्हता आणि दीर्घकालीन टिकाव वाढतो. 4. अधिमंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा प्रत्येक वर्षी बोलवावीच लागते. उत्तर. ही सभा संस्थेच्या कामकाजाचा वार्षिक आढावा घेण्यासाठी अत्यंत आवश्यक असते. या सभेत वार्षिक अहवाल, नफा तोटा खाते, ताळेबंद यांना मंजुरी दिली जाते आणि भविष्यातील योजना ठरवल्या जातात. सभासदांना संस्थेच्या कामकाजाची माहिती मिळावी आणि त्यांचा सहभाग राहावा यासाठी ही सभा नियमितपणे घेणे आवश्यक आहे. कायद्यानुसार ही सभा प्रत्येक आर्थिक वर्षानंतर 6 महिन्यांच्या आत घेणे बंधनकारक असते. 5. सहकारी संस्था भागभांडवल उभारते. उत्तर. सहकारी संस्थेला आपले दैनंदिन व्यवहार, सेवा आणि विकास कमी पार पाडण्यासाठी भागभांडवलाची आवश्यकता असते. हे भांडवल मुख्यतः सभासदांकडून भागभांडवलाच्या स्वरूपात उभारले जाते. भागभांडवलामुळे संस्था स्वावलंबी बनते आणि बाह्य कर्जावर अवलंबून राहावे लागत नाही. तसेच सभासदांचा संस्थेशी आर्थिक संबंध दृढ होतो. हे भांडवल संस्थेच्या स्थापनेचा आणि कार्याचा मूलभूत आधार आहे. 6. सभेच्या अध्यक्षाला निर्णायक मताचा अधिकार असतो. उत्तर. सभेत काही वेळा मतदान समान प्रमाणात विभागले जाते. अशा वेळी निर्णय अनिर्णित राहू नये म्हणून अध्यक्षाला निर्णायक मत देण्याचा अधिकार दिला जातो.
हा अधिकार संस्थेच्या कामकाजात अडथळा निर्माण होऊ नये म्हणून आवश्यक आहे. अध्यक्ष या अधिकाराचा वापर संस्थेच्या हितासाठी करतो, त्यामुळे निर्णय प्रक्रिया पूर्ण होते आणि संस्थेचे कामकाज सुरळीत चालते. 7. सभासदाला सहकारी संस्थेच्या एकूण भांडवलाच्या 1/5पेक्षा जास्त भांडवल खरेदी करता येत नाही. उत्तर: सहकारी संस्थेचा मुख्य उद्देश समानता आणि लोकशाही तत्वावर आधारित असतो. जर एखाद्या सभासदाने जास्त भाग भांडवल घेतले तर त्याचे वर्चस्व वाढू शकते आणि इतर सभासदांचे महत्त्व कमी होऊ शकते. हे टाळण्यासाठी 1/5ची मर्यादा घालण्यात आली आहे. यामुळे सर्व सभासदांना समान संधी मिळते आणि संस्थेचे सहकारी स्वरूप टिकून राहते. प्रश्न 7. खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. 1. राखीव निधीचे फायदे सांगा. उत्तर: 1. आर्थिक सुरक्षितता मिळते. संस्थेला भविष्यातील आर्थिक अडचणी, नुकसान किंवा मंदीच्या काळात आधार मिळतो. 2. तोट्यांची भरपाई. व्यवसाय झालेला तोटा राखीव निधीतून भरून काढता येतो, त्यामुळे संस्था अडचणीत येत नाही. 3. विस्तारासाठी उपयोग. नवीन शाखा सुरू करणे, उत्पादन वाढवणे, आधुनिक यंत्रे खरेदी करणे यासाठीही निधी वापरता येतो. 4. स्वावलंबन वाढते. संस्था स्वतःच्या निधीवर चालू शकते, यामुळे बाह्य कर्जावर अवलंबित्व कमी होते. 5. विश्वासार्हता वाढते. बँका, सरकारी संस्था व गुंतवणूकदारांचा संस्थेवर विश्वास वाढतो. 6. आपत्कालीन परिस्थितीचे उपयोग. नैसर्गिक आपत्ती, बाजारातील घसरण किंवा अचानक खर्चाच्या वेळी उपयोग होतो. 2. ठेवीचे प्रकार स्पष्ट करा. उत्तर: 1. चालू ठेव. दैनंदिन व्यवसायासाठी वापरली जाते. कितीही वेळा पैसे जमा व काढता येतात. व्याज अत्यल्प किंवा नसते. 2. बचत ठेव. सामान्य नागरिकांसाठी बचत करण्यासाठी खाते. मर्यादित व्यवहार करता येतात. व्याज मिळते. 3. मुदत ठेव. ठराविक कालावधीसाठी ठेव. कालावधी पूर्ण झाल्यावर मुद्दल व व्याज मिळते. व्याजदर जास्त असतो. 4. पुनरावृत्ती ठेव. दरमहा ठराविक रक्कम जमा केली जाते. कालावधी संपल्यावर मोठी रक्कम मिळते. बचतीची सवय लागते. 3. सभांचे विविध प्रकार स्पष्ट करा. उत्तर: पहिली सर्वसाधारण मंडळ सभा संस्था नोंदणीनंतर 3 महिन्यात बोलावली जाते. प्रारंभिक निर्णय घेतले जातात, जसे की अध्यक्ष निवड, नियम मंजुरी इत्यादी. 2. अधिमंडळाची वार्षिक सभा प्रत्येक आर्थिक वर्ष संपल्यानंतर 6 महिन्यात घेतली जाते. वार्षिक अहवाल, नफा तोटा पत्रक, लाभांश यावर चर्चा केली जाते. 3. अधिमंडळाची विशेष सभा तातडीच्या किंवा विशेष विषयांसाठी बोलावली जाते, जसे की नियम बदल, महत्त्वाचे निर्णय. 4. अंतिम सभा संस्था बंद झाल्यानंतर घेतली जाते. सर्व मालमत्ता व देणी घेणी संपल्यानंतर अंतिम निर्णय घेतला जातो. 4. कर्ज रोख्यांचे विविध प्रकार स्पष्ट करा. उत्तर: 1. दीर्घकालीन कर्ज रोखे. हे कर्ज रोखे दीर्घ कालावधीसाठी म्हणजेच 5 वर्षापेक्षा जास्त भांडवल उभारण्यासाठी जारी केले जातात. संस्थेच्या मोठ्या प्रकल्पासाठी किंवा विस्तारासाठी याचा उपयोग होतो. 2. मध्यमकालीन कर्ज रोखे. हे कर्ज रोखे 2 ते 5 वर्षांच्या कालावधीसाठी असतात. मध्यम स्वरूपाच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी यांचा वापर केला जातो. 3. अल्पकालीन कर्ज रोखे. अल्पमुदतीच्या, जसे की 1 वर्ष किंवा त्यापेक्षा कमी आर्थिक गरजांसाठी हे कर्ज रोखे जारी केले जातात. तातडीच्या खर्चासाठी उपयोग होतो. 4. सुरक्षित कर्ज रोखे. या कर्ज रोख्यांना तारण, जसे की मालमत्ता किंवा संपत्ती दिली जाते, त्यामुळे गुंतवणूकदारांना सुरक्षितता मिळते. 5. असुरक्षित कर्ज रोखे. या कर्ज रोख्यांना कोणतेही तारण नसते, फक्त संस्थेच्या विश्वासावर हे कर्ज घेतले जाते. 6. परिवर्तनीय कर्ज रोखे. हे कर्ज रोखे नंतर भाग भांडवलात रूपांतरित करता येतात, त्यामुळे गुंतवणूकदारांना अतिरिक्त फायदा मिळतो. 5. भाग विक्रीचे फायदे सांगा. उत्तर: 1. भांडवल उभारणीस मदत. भाग विक्रीमुळे सहकारी संस्थेला मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होतो, ज्याचा उपयोग व्यवसाय चालवण्यासाठी होतो. 2. सभासदांचा सहभाग वाढतो. भागधारक हे संस्थेचे मालक असल्याने ते व्यवस्थापनात सक्रिय सहभाग घेतात. 3.
आर्थिक स्थिरता मिळते. भाग भांडवल हे कायमस्वरूपी भांडवल असल्याने संस्थेची आर्थिक स्थिती मजबूत होते. 4. व्यवसाय विस्तार शक्य होतो. नवीन प्रकल्प, यंत्रसामग्री, शाखा इत्यादी सुरू करण्यासाठी आवश्यक निधी मिळतो. 5. कर्जावरील अवलंबित्व कमी होते. बाह्य कर्ज कमी घ्यावे लागते, त्यामुळे व्याजाचा भार कमी होतो. 6. संस्थेवर विश्वास वाढतो. भागधारकांच्या सहभागामुळे संस्था अधिक विश्वासार्ह बनते. 7. दीर्घकालीन विकास. भाग भांडवल हे स्थिर स्रोत असल्यामुळे संस्थेचा दीर्घकालीन विकास शक्य होतो. प्रश्न 8 आहे. खालील प्रश्नाची उत्तरे लिहा. दीर्घोत्तरी प्रश्न. 1. सहकारी संस्थेच्या भांडवल उभारणीची बाह्य साधने सविस्तर स्पष्ट करा. उत्तर. सहकारी संस्थेच्या कार्यक्षमतेसाठी व विस्तारासाठी मोठ्या प्रमाणावर भांडवलाची आवश्यकता असते. केवळ अंतर्गत साधनाद्वारे हे भांडवल पूर्ण होत नाही, त्यामुळे संस्था बाह्य साधनांचा अवलंब करते. ही साधने संस्थेबाहेरील व्यक्ती, बँका किंवा शासनाकडून मिळतात व ठराविक कालावधीनंतर परत करावे लागतात. 1. कर्जरोखे. कर्जरोखे हे सहकारी संस्थेच्या भांडवल उभारणीचे एक महत्त्वाचे बाह्य साधन आहे. संस्था कर्जरोखे विकून दीर्घ मुदतीचे भांडवल उभारते. कर्जरोखे धारकांना ठराविक दराने व्याज देणे बंधनकारक असते. या साधनामुळे संस्थेला मोठ्या प्रकल्पासाठी आवश्यक निधी मिळतो. 2. बँक कर्ज. सहकारी संस्था, बँका व वित्तीय संस्थांकडून कर्ज घेऊन भांडवल उभारतात. हे कर्ज अल्प, मध्यम किंवा दीर्घ मुदतीचे असू शकते. कर्जावर व्याज द्यावे लागते व ठराविक कालावधीत परतफेड करावी लागते. व्यवसाय विस्तार, उत्पादन वाढ व आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी हे कर्ज उपयोगी ठरते. 3. बिगर सभासदांच्या ठेवी. संस्था बाहेरील व्यक्तींकडून ठेवी स्वीकारून भांडवल उभारते. या ठेवींवर ठराविक व्याज द्यावे लागते. यामुळे अल्प व मध्यम कालावधीसाठी निधी उपलब्ध होतो. संस्थेच्या दैनंदिन आर्थिक गरजा भागविण्यास या ठेवी मदत करतात. 4. सरकारी मदत व अनुदान. शासन सहकारी संस्थांना आर्थिक मदत व अनुदान पुरवते. काही अनुदाने परत करावी नाहीत, त्यामुळे संस्थेवर आर्थिक भार कमी होतो. ग्रामीण व औद्योगिक विकासासाठी शासन विशेष योजना राबवते. यामुळे संस्थेच्या प्रगतीस चालना मिळते. 5. देणग्या. व्यक्ती किंवा संस्थाकडून मिळणारी आर्थिक मदत म्हणजे देणगी होय. ही रक्कम परत करावी लागत नाही, त्यामुळे संस्थेला थेट फायदा होतो. विशेषतः सामाजिक व सेवाभावी संस्थांसाठी हे उपयुक्त साधन आहे. देणग्यामुळे संस्थेची आर्थिक स्थिती मजबूत होते. 6. इतर बाह्य साधने. संस्था विविध योजनांद्वारे किंवा वित्तीय संस्थांकडून इतर निधी मिळवते. यामध्ये विकास निधी, प्रकल्प निधी इत्यादींचा समावेश होतो. हे साधन विशिष्ट उद्दिष्टासाठी वापरले जाते. संस्थेच्या दीर्घकालीन विकासासाठी ही साधने महत्त्वाची ठरतात. निष्कर्ष. बाह्य साधनामुळे सहकारी संस्थेला मोठ्या प्रमाणावर भांडवल मिळते, परंतु त्यांचा वापर योग्य नियोजनाने करणे आवश्यक आहे. 2. सभा म्हणजे काय? सभांचे विविध प्रकार स्पष्ट करा. उत्तर. सभासद किंवा संचालक मंडळ एकत्र येऊन संस्थेच्या कामकाजावर चर्चा करून निर्णय घेण्यासाठी जी बैठक आयोजित केली जाते तिला सभा असे म्हणतात. सभेमध्ये संस्थेच्या धोरणात्मक, आर्थिक व प्रशासकीय बाबीवर विचारविनिमय करून ठराव मंजूर केले जातात. सभा ही सहकारी संस्थेच्या लोकशाही व्यवस्थेचा महत्त्वाचा भाग असून सर्व निर्णय सामूहिकरित्या घेतले जातात. सभांचे विविध प्रकार. 1. पहिली सर्वसाधारण मंडळ सभा. संस्थेची नोंदणी झाल्यानंतर 3 महिन्यांच्या आत ही सभा बोलावली जाते. या सभेत नवीन सभासदांना मान्यता देणे, अध्यक्षाची निवड करणे आणि पोटनियमांना मंजुरी देणे अशी महत्त्वाची कामे केली जातात. संस्थेच्या स्थापनेची सुरुवात याच सभेमुळे होते. म्हणूनच ही सभा संस्थेच्या अस्तित्वाची पायाभरणी करणारी असते. 2. अधिमंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा. ही सभा दरवर्षी आर्थिक वर्ष संपल्यानंतर 6 महिन्याच्या आत घेतली जाते. या सभेत वार्षिक अहवाल, नफा तोटा खाते, ताळेबंद यांना मंजुरी दिली जाते. संस्थेच्या वर्षभराच्या कामगिरीचा आढावा घेऊन पुढील योजना आखल्या जातात. ही सभा संस्थेच्या कार्यक्षमतेचे मूल्यमापन करणारी असते. 3. विधिमंडळाची विशेष सभा.
विशिष्ट व तातडीच्या विषयांसाठी ही सभा बोलावली जाते. उदाहरणार्थ पोटनियमात बदल, संचालकाला पदावरून काढणे, संस्था विलीन करणे इत्यादी. ही सभा सभासदांच्या मागणीवरून किंवा निबंधकाच्या आदेशानेही बोलावली जाऊ शकते. तातडीच्या निर्णयासाठी ही सभा अत्यंत महत्त्वाची ठरते. 4. अंतिम सभा. संस्थेच्या विसर्जनाच्या प्रक्रियेनंतर ही सभा घेतली जाते. या सभेत संस्थेची मालमत्ता, देणगी-घेणी यांचा हिशेब मांडला जातो. शिल्लक निधीचा योग्य विनियोग करण्याबाबत निर्णय घेतले जातात. ही सभा संस्थेच्या अस्तित्वाचा शेवट दर्शवते. निष्कर्ष. सहकारी संस्थेच्या कार्यक्षम व पारदर्शक व्यवस्थापनासाठी विविध प्रकारच्या सभा अत्यंत आवश्यक असतात. या सभामुळे संस्थेतील निर्णय प्रक्रिया लोकशाही पद्धतीने पार पडते आणि संस्थेची प्रगती साध्य होते. 3. सहकारी संस्थेच्या भांडवल उभारणीची विविध साधने स्पष्ट करा. उत्तर. सहकारी संस्थेला आपले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी व व्यवसाय चालविण्यासाठी पुरेशा भांडवलाची गरज असते. ही भांडवल संस्था विविध साधनांद्वारे उभारते. भांडवल उभारणीची साधने 2 प्रमुख प्रकारांत विभागली जातात. अंतर्गत साधने आणि बाह्य साधने. या प्रकारामध्ये त्यामधील अंतर्गत साधने यामध्ये 1. भाग भांडवल. संस्थेचे मुख्य व कायमस्वरूपी भांडवल म्हणजे भाग भांडवल होय. सभासद भाग खरेदी करून संस्थेला भांडवल पुरवतात. यामुळे संस्था आर्थिकदृष्ट्या मजबूत बनते. भागधारकांना संस्थेच्या नफ्यातून लाभांश दिला जातो. 2. प्रवेश शुल्क. नवीन सभासद संस्था जॉईन करताना प्रवेश शुल्क भरतात. ही रक्कम संस्थेच्या निधीत जमा होते. जरी ही रक्कम लहान असली तरी ती संस्थेच्या भांडवलात भर घालते. यामुळे संस्थेला अतिरिक्त आर्थिक आधार मिळतो. 3. राखीव निधी. संस्थेच्या निव्वळ नफ्यातील ठराविक भाग राखीव निधीत जमा केला जातो. हा निधी भविष्यातील अडचणी, नुकसान किंवा विस्तारासाठी उपयोगी पडतो. हा निधी संस्थेची संरक्षक भिंत मानला जातो. 4. सभासदांच्या ठेवी. सभासद संस्थेकडे विविध प्रकारच्या ठेवी ठेवतात. या ठेवीमुळे संस्थेला अल्प व मध्यम कालावधीसाठी भांडवल उपलब्ध होते. ठेवींवर संस्थेला व्याज द्यावे लागते. बाह्य साधने. 1. कर्जे. संस्था, बँका, सहकारी संस्था किंवा इतर वित्तीय संस्थांकडून कर्ज घेते. हे कर्ज ठराविक कालावधीत परत करावे लागते. कर्जामुळे संस्थेला मोठ्या प्रमाणात भांडवल उपलब्ध होते. 2. कर्जरोखे. संस्था कर्जरोखे विक्री करून भांडवल उभारते. कर्जरोखेधारकांना ठराविक व्याज द्यावे लागते. कर्जरोखे हे दीर्घ मुदतीचे भांडवल उभारण्याचे साधन आहे. 3. बिगर सभासदांच्या ठेवी. संस्था सभासदाव्यतिरिक्त इतर लोकांकडून ठेवी स्वीकारते. या ठेवीमुळे संस्थेला अतिरिक्त नफा निधी मिळतो, मात्र या ठेवीवर व्याज द्यावे लागते. 4. सरकारी मदत व अनुदान. शासन सहकारी संस्थांना आर्थिक मदत किंवा अनुदान देते. ही मदत परत करावी लागत नाही. यामुळे संस्थेला विकासासाठी मोठा आधार मिळतो. 5. देणग्या. काही व्यक्ती किंवा संस्था सहकारी संस्थेला देणगी देतात. या देणग्या संस्थेच्या विकासासाठी वापरल्या जातात. ही रक्कम परत करावी लागत नाही. निष्कर्ष. सहकारी संस्थेच्या प्रगतीसाठी अंतर्गत व बाह्य दोन्ही साधनांचा समतोल वापर आवश्यक असतो. अंतर्गत साधने संस्थेला स्थैर्य देतात, तर बाह्य साधने मोठ्या प्रमाणात भांडवल उपलब्ध करून देतात. त्यामुळे संस्था आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊन आपली उद्दिष्टे प्रभावीपणे साध्य करू शकते. 4. महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 मधील सभेबाबतच्या कायदेशीर तरतुदी स्पष्ट करा. उत्तर. महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 व नियम 1961 नुसार सहकारी संस्थेच्या सभांचे नियोजन, संचालन व निर्णय प्रक्रिया ठराविक कायदेशीर तरतुदीनुसार केली जाते. या तरतुदी पुढील प्रमाणे आहेत. 1. सभेची सूचना. सभेची सूचना कार्यकारी समितीच्या अधिकारात दिली जाते व सचिव अध्यक्षांच्या वतीने ती पाठवतो. सभेचे नाव, दिनांक, वेळ, ठिकाण यांचा स्पष्ट उल्लेख असणे आवश्यक असते. सर्वसाधारण सभेसाठी किमान 14 दिवस आधी सूचना द्यावी लागते, तर समिती सभेसाठी 7 दिवस आधी सूचना दिली जाते. ही तरतूद सभासदांना वेळेत माहिती मिळून उपस्थित राहण्यासाठी महत्त्वाची ठरते. 2. सभेची कार्यक्रम पत्रिका.
सभेमध्ये चर्चेसाठी असलेल्या विषयांची क्रमवार यादी म्हणजे कार्यक्रम पत्रिका होय. ती सभेच्या सूचनेसोबत पाठवणे आवश्यक असते. अध्यक्षांच्या परवानगीशिवाय कार्यक्रम पत्रिकेत बदल करता येत नाहीत. त्यामुळे सभेचे कामकाज शिस्तबद्ध व नियोजनबद्ध पद्धतीने पार पडते. 3. सभेची गणसंख्या. सभेला वैध ठरवण्यासाठी किमान उपस्थिती आवश्यक असते. तिला गणसंख्या म्हणतात. गणसंख्या नसल्यास सभा वैध ठरत नाही व घेतलेले निर्णय बंधनकारक ठरत नाहीत. गणसंख्या संपूर्ण सभेदरम्यान टिकून राहणे आवश्यक असते. ही तरतूद लोकशाही पद्धतीने निर्णय घेण्यासाठी आवश्यक आहे. 4. सभेचा अध्यक्ष. प्रत्येक सभेस अध्यक्ष असणे आवश्यक आहे. अध्यक्ष सभेचे नियंत्रण व संचालन करतो. अध्यक्ष अनुपस्थित असल्यास उपाध्यक्ष किंवा ज्येष्ठ सदस्य अध्यक्ष म्हणून निवडला जातो. सभेचे नियम पाळले जात आहेत की नाही हे पाहणे ही अध्यक्षाची जबाबदारी असते. 5. मतदानाच्या पद्धती. सभेतील निर्णय मतदानाद्वारे घेतले जातात. प्रत्येक सभासदाला एकच मताचा अधिकार असतो. हात वर करून गुप्त मतदान किंवा आवाजी मतदान या पद्धती वापरल्या जातात. ही तरतूद न्याय्य व पारदर्शक निर्णय प्रक्रिया सुनिश्चित करते. 6. सभा तहकूब करणे किंवा पुढे ढकलणे. गणसंख्या नसल्यास सभा तहकूब केली जाते. अर्ध्या तासानंतर सभा पुन्हा घेतली जाऊ शकते. कामकाज अपूर्ण राहिल्यास सभा पुढील तारखेस पुढे ढकलली जाऊ शकते. ही प्रक्रिया सभेचे कामकाज पूर्ण करण्यासाठी उपयुक्त ठरते. 7. प्रस्ताव. सभेपुढे निर्णयासाठी मांडलेला विषय म्हणजे प्रस्ताव होय. प्रस्तावावर चर्चा करून मतदान घेतले जाते. प्रस्ताव सूचक व अनुमोदक यांच्या सहमतीने मांडला जातो. प्रस्ताव मंजूर झाल्यास तो ठराव बनतो. 8. ठराव. सभेने मंजूर केलेला अंतिम निर्णय म्हणजे ठराव होय. ठराव संस्थेवर व सभासदांवर बंधनकारक असतो. विशेष ठराव निबंधकाकडे मंजुरीसाठी पाठवावे लागतात. ठराव ही सभेची अंतिम व अधिकृत कृती असते. 9. निर्णायक मताधिकार. प्रस्तावावर समान मते पडल्यास अध्यक्षाला निर्णायक मत देण्याचा अधिकार असतो. यामुळे निर्णय प्रक्रियेत अडथळा येत नाही. अध्यक्षाला एक सामान्य मत व एक निर्णायक मत देण्याचा अधिकार असतो. ही तरतूद निर्णय स्पष्ट करण्यासाठी आवश्यक आहे. 10. सभेचे इतिवृत्त. सभेतील कामकाज व निर्णयांची लेखी नोंद म्हणजे इतिवृत्त होय. सचिवांनी 30 दिवसांच्या आत इतिवृत्त लिहिणे आवश्यक आहे. अध्यक्ष व सचिव यांच्या सह्या आवश्यक असतात. इतिवृत्त हे भविष्यासाठी अधिकृत पुरावठा म्हणून उपयोगी पडते. निष्कर्ष. वरील सर्व कायदेशीर तरतुदीमुळे सहकारी संस्थेच्या सभा व्यवस्थित, पारदर्शक व नियमबद्ध पद्धतीने पार पडतात. यामुळे संस्थेचे व्यवस्थापन प्रभावी होते व सभासदांचा विश्वास टिकून राहतो. 5. सहकारी संस्थेच्या भांडवल उभारणीची अंतर्गत साधने स्पष्ट करा. उत्तर. सहकारी संस्थेचे भांडवल उभारण्यासाठी जी साधने संस्थेच्या आतून म्हणजेच सभासदांकडून किंवा संस्थेच्या स्वतःच्या स्रोतांमधून उपलब्ध होतात त्यांना अंतर्गत साधने असे म्हणतात. ही साधने संस्थेला कायमस्वरूपी व स्थिर भांडवल पुरवतात. अंतर्गत साधने यामध्ये 1. भाग भांडवल. सभासद संस्थेचे भाग खरेदी करून भांडवल पुरवतात. त्याला भाग भांडवल म्हणतात. हे संस्थेचे मुख्य व कायमस्वरूपी भांडवल असते. भागधारकांना संस्थेच्या नफ्यातून लाभांश दिला जातो. यामुळे सभासदांचा संस्थेवरील मालकी हक्क निर्माण होतो व संस्था आर्थिकदृष्ट्या सक्षम होते. 2. प्रवेश शुल्क. नवीन सभासद संस्था जॉईन करताना प्रवेश शुल्क भरतात. ही रक्कम संस्थेच्या निधीत जमा होते. जरी रक्कम कमी असली तरी ती भांडवलात भर घालते. यामुळे संस्थेला अतिरिक्त आधार मिळतो. 3. राखीव निधी. संस्थेच्या निव्वळ नफ्यातील ठराविक टक्केवारी राखीव निधीत जमा केली जाते. हा निधी भविष्यातील अडचणी, नुकसान किंवा विकासासाठी वापरला जातो. राखीव निधी संस्थेची संरक्षक भिंत म्हणून ओळखला जातो. यामुळे संस्थेला आर्थिक स्थैर्य व सुरक्षितता मिळते. 4. सभासदांच्या ठेवी. सभासद संस्थांमध्ये विविध प्रकारच्या ठेवी ठेवतात. या ठेवीमुळे संस्थेला अल्प व मध्यम मुदतीचे भांडवल मिळते. ठेवींवर संस्थेला व्याज द्यावे लागते. यामुळे संस्थेच्या
दैनंदिन व्यवहारासाठी निधी उपलब्ध होतो. निष्कर्ष: अंतर्गत साधने ही सहकारी संस्थेच्या भांडवल उभारणीची पायाभूत साधने आहेत. ही साधने संस्थेला स्वावलंबी बनवतात व दीर्घकालीन स्थैर्य प्रदान करतात. अंतर्गत साधनांचा योग्य वापर केल्यास संस्था आर्थिकदृष्ट्या मजबूत बनते व आपली उद्दिष्टे प्रभावीपणे साध्य करू शकते.